शिक्षक मित्र हो नमस्कार. शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे ध्येय साकार करत असताना विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता कौशल्य विकसित करण्यासाठी आपण विविध तंत्रांचा वापर करत आहोत. भाषा विषयातील परिचित मजकुरातील सोप्या शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचे वाचन विद्यार्थी अचूक करत आहेत. त्यापुढील वाचन सराव अधिक आनंददायी बनवण्यासाठी कोणत्या कृती घेता येतील याचा आपण विचार करूया. आज आपण वाचूया जोडूया हा खेळ स्वरूपातील उपक्रम कसा घ्यायचा हे पाहणार आहोत. या खेळामध्ये शब्द वाचन, वाक्य वाचन आणि जोड्या लावणे यांचा एकत्रित सराव होतो. या उपक्रमातून विद्यार्थी पुढील गोष्टी सहज शिकू शकतात. स्वरचिन्हयुक्त आणि जोडाक्षरयुक्त शब्द आणि वाक्ये अचूक वाचतील. समान शब्द आणि वाक्य ओळखून योग्य जोड्या लावतील. वाचनाचा आत्मविश्वास वाढेल. या उपक्रमासाठी पुढील साहित्य तयार करावे लागेल. सर्वात प्रथम वाक्यांच्या वाक्यपट्ट्या प्रत्येकी 2-2 वाक्यपट्ट्या आपल्याला तयार कराव्या लागतील. उदाहरणार्थ, कुत्रा घराची राखण करतो. मित्र खेळायला आले. सूर्य पूर्वेला उगवतो. शिक्षक आम्हाला शिकवतात. ग्रंथालयात बरीच पुस्तके आहेत. वाक्यपट्ट्यांसोबतच आपल्याला फळा किंवा चुंबकीय बोर्ड किंवा मॅजिक टेप आवश्यक आहे. आता आपण ही कृती कशी घ्यायची ते पाहू. उबदार सुरुवात म्हणजेच वॉर्मअप साठी प्रथम एक वाक्य फलकावर लिहायचं. उदाहरणार्थ, बागेत सुंदर फुले आहेत. 2-3 विद्यार्थ्यांकडून वाक्य वाचन करून घ्यावे. त्यानंतर मुलांना विचारावे, आपण खेळ घेऊया का? या खेळात आपण फलकावर वाक्य लावणार आहोत, ते वाक्य वाचणार आहोत आणि टेबलावर ठेवलेल्या वाक्यपट्ट्यांची जोडी जुळवणार आहोत. शिक्षक मित्र हो, हा खेळ प्रत्यक्ष वर्गात कसा घ्यायचा हे आता आपण पाहूया. मी तुम्हाला टेबलावर हा खेळ कसा घ्यायचा हे दाखवणार आहे. सुरुवातीला ट्रेमध्ये असलेली जी वाक्य आहेत ती वाक्य एक एक फलकावर लावायची आहेत. सूर्य पूर्वेला उगवतो. मित्र खेळायला आले. ग्रंथालयात बरीच पुस्तके आहेत. शिक्षक आम्हाला शिकवतात. कुत्रा घराची राखण करतो. फलकावर वाक्य लिहून झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून ती वाक्य वाचून घ्यायची आहेत. त्यानंतर एक एक विद्यार्थ्याला समोर बोलावून ट्रेमधील कोणतेही एक वाक्य उचलायला सांगायचं. विद्यार्थी ट्रेमधील वाक्य उचलतील आणि सुरुवातीला ते वाचन करतील. कुत्रा घराची राखण करतो. आता हे वाक्य फलकावर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लावायचं आहे. मग विद्यार्थी त्या वाक्याच्या समोर ती पट्टी फलकावर चिकटवेल. दुसरा विद्यार्थी समोर येईल. त्या विद्यार्थ्याला ट्रेमधील वाक्यपट्टी उचलायला सांगायची आणि ती वाक्यपट्टी वाचायला सांगायची. विद्यार्थी वाक्यपट्टी वाचेल. मित्र खेळायला आले. त्यानंतर फलकावर ज्या ठिकाणी ते वाक्य आहे त्या वाक्याच्या समोर ही पट्टी चिकटवायला सांगायची. विद्यार्थी ती अचूक चिकटवतील. कदाचित एखादा विद्यार्थी जर चुकत असेल तर त्या ठिकाणी प्रेमळपणे आपण त्या विद्यार्थ्याला योग्य वाक्य जोडण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे. त्यानंतर पुढच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हीच कृती अशाच पद्धतीने घ्यायची आहे. पुढचा विद्यार्थी येईल, वाक्य वाचेल. सूर्य पूर्वेला उगवतो आणि फलकावर ज्या ठिकाणी ते वाक्य आहे त्याच्या समोर ते वाक्यपट्टी जोडेल. अशा प्रकारे उरलेल्या ज्या वाक्यपट्ट्या आहेत त्या सुद्धा त्याच पद्धतीने फलकावर जोड्या लावायच्या आहेत. सर्व जोड्या जुळवून झाल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून फलकावरील जी वाक्य आहेत ती वाक्य सामूहिक स्वरूपात वाचन करून घ्यायची आहेत. विद्यार्थी आनंदाने या जोड्या जुळवतात आणि वाचन करतात. यातूनच स्वरचिन्ह युक्त वाक्य, जोडाक्षरयुक्त शब्दांचं वाचन विद्यार्थी अचूकपणे करतात आणि खेळ असल्यामुळे वाक्य वाचन जे आहे ते आनंददायी होते. शिक्षक मित्र हो, हा उपक्रम मुलांना आवडेल का? नक्कीच आवडेल. यातून त्यांच्या आरोह अवरोहयुक्त वाचनाचा सराव घेण्यास मदत होईल. गती वाचनासाठीही हा खेळ
उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांकडून वाचनाचा अधिक सराव आपल्याला घेता येईल. या खेळात वेळी वाक्यातील काही कठीण शब्दांचे जसे की कुत्रा, मित्र, सूर्य, ग्रंथालय या शब्दांचे योग्य उच्चार करून दाखवता येईल. सराव करून घेता येईल. जास्तीत जास्त सरावामुळे विद्यार्थी या शब्दांचं वाचन अचूक करतील. या खेळासोबतच जलद वाचन खेळ घेऊन कोणती टीम पटकन जोड्या पूर्ण करते यावरून विजेत्या गटाला किंवा विद्यार्थ्याला गौरविता येईल. अशा प्रकारे वाचन सरावासाठी हा खेळ निश्चितच उपयुक्त आहे. तुम्हाला सुद्धा तो आवडणार आहे. वाचूया जोडूया हा उपक्रम खेळातून वाचन कौशल्य वाढवणारा आहे. विद्यार्थी शब्द वाचन करतात, जोड्या शोधतात आणि शिकण्याचा आनंद स्वतः घेतात. एकदा का वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागली की विद्यार्थी स्वतःच हा खेळ खेळायला सुरुवात करतील. धन्यवाद.